नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक 2025-26 पार्श्वभूमीवर नाशिकमधील प्रभाग क्रमांक 26 येथील अपक्ष उमेदवार संदीप तांबे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली असून नागरिकांचा वाढता पाठिंबा त्यांना मिळत आहे। पक्षातर्फे उमेदवारी न मिळाल्याने संदीप तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रभागाच्या विकासाचं धोरण त्यांनी हाती घेतलं आहे। प्रभाग क्रमांक 26 मध्ये भर चौकात आपली सभा मांडत संदीप तांबे यांनी नागरिकांचे विविध समस्या तसेच त्या भागात आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा तोटा जाणवत असून येणाऱ्या वर्षामध्ये प्रभागाचा कायापालट करण्याचा निर्धार घेतला। प्रभाग 26 हा सातपूर नव्हे तर नाशिक प्रभागात सर्वात जास्त समस्येने ग्रस्त असलेलाच प्रभाग आहे। गेल्या पंचवार्षिकमध्ये या प्रभागाचा विकास झाला नाही। प्रभागातील विकासासाठी काम करत प्रभागातील समस्या सोडवण्याची ग्वाही अपक्ष उमेदवार संदीप नरहरी तांबे यांनी दिली आहे। शिट्टी ही त्यांची या उमेदवाराची निशाणी आहे, तर नागरिकांनी बहुमतांनी विकासाच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले आहे। सर्व समस्याचे नाशिक शहरात अतिशय दुर्गम आणि विकासाच्या दृष्टीने मागे राहिलेला आमचा परिसर आहे। आमच्या परिसराला काही बेदखल करण्यात आलं, कधी जाणूनबुजून करण्यात आलं, कधी समजुतीने करण्यात आलं। काही धनदांगड्या पैशावाल्या लोकांनी या ठिकाणी नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला आणि जनसामान्यांकडे दुर्लक्ष झालं। परंतु तुम्ही जसं सांगितलं की अंबड MIDC आणि सातपूर MIDC म्हणजे ज्या दोन औद्योगिक वसाहती असताना आजही येथील तरुणांना रोजगार उपलब्ध नाही। त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती ज्या राजकीय लोकप्रतिनिधींची पाहिजे होती ती त्या प्रमाणात नव्हती। त्यामुळे या ठिकाणी आमच्या युवकांना रोजगार भेटला नाही। काही लोकांनी आमचे युवक बेरोजगार कसे राहतील याकडेच जास्त लक्ष दिलं, कारण ते आमच्या मागे फिरले पाहिजे ना। यासाठी प्रयत्न केले गेले, त्यांचं चांगलं कसं होईल याकडे कुणीही लक्ष दिलं नाही। या ठिकाणी पाण्याचा, रस्त्यांचा, स्ट्रीट लाईटचा कुठलंही एक उद्यान नाहीये। साधारण अभ्यासिका असेल ही कुठलीही विकासाची कामं या ठिकाणी गेल्या 25 वर्षाच्या काळामध्ये झालेली नाहीत। ते परिसर हा जो आहे हा खूप वर्षापासून तेथील जे प्रश्न आहेत ते प्रलंबित तसेच आहे तसे राहिलेले। त्या ठिकाणी रस्त्यांची व्यवस्थित आखणी करून नवीन स्ट्रीट लाईट बसवणं, तेथे रस्ते पक्के करणं, खडीकरण करून डांबरीकरण करणं किंवा कॉन्क्रिटीकरण करणं आणि पाण्याची जी त्यांची दुर्व्यवस्था झालेली, त्या ठिकाणी पाणी वेळेवर पोहोचत नाही किंवा कमी दाबाने पोहोचतंय, हे सर्व त्यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध करून येथील जनतेला काम करणारं नेतृत्व लागतंय आणि तो पर्याय त्यांच्याकडे नव्हता। त्यामुळे ते कुठेतरी त्यांच्याकडून मतदान केलं जात होतं। पण विकासाच्या दृष्टीने काम करणारा व्यक्ती म्हणून गेल्या 10 वर्षापासून मी या ठिकाणी काम करतोय। आम्ही शनिवारी रविवारी सुद्धा सुट्टी घेत नाही, सणवार असला तरी सुट्टी घेत नाही। या ठिकाणी लसीकरण केंद्र असतील, आधार सेंटर असतील, सिटी लिंक बस असेल, साफसफाईचे कामं असतील, उद्यानांची साफसफाई असेल किंवा ओपन पेजची असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही रोज लक्ष देऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतो। त्या नागरिकांना जी गरज होती ती आज उपलब्ध झाली आहे। आमच्या पर्यायाने जरी राष्ट्रीय पक्ष असतील किंवा पैसेवाले धनशक्तीच्या विरुद्ध आम्हाला निवडणूक लढवायची असं कोणाला वाटत असेल तर आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात किंवा कुठल्याही धनदांगड्या किंवा प्रस्थापितांच्या विरोधामध्ये ही निवडणूक लढवत नसून या जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ही निवडणूक लढवायची आहे। आणि तुम्ही जे सांगितलं की मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटतोय आणि सर्व नागरिक त्या ठिकाणी सहभागी होत आहे, ही निवडणूकच जनतेची आहे। या जनतेनेच मला उभं केलेलं आहे निवडणुकीसाठी आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे। त्यामुळे जो काही खर्च येईल ते जनताच करणार आहे, ते आता घेणार नाही, ते देणारे झाले। आणि काही लोकांचा जो भ्रमनिराश होता काही वर्षापासून की पैसे दिले की सर्व भेटतं, परंतु आजचे नागरिक असतील, मतदार असतील, हे स्वाभिमानी झालेले, हे कोणाच्या 1000-500 रुपयाला हे होणार नाहीये, तर ते स्वतः त्यांना 1000-1500 देऊ शकता इतके कॅपेबल झालेले। कारण आमच्या परिसराचं नाव पुऱ्या नाशिक शहरात ह्या धनदांगड्या पुढाऱ्यांनी बदनाम केलं की हा परिसर विकला जातो, एका रात्रीत विकला जातो, मतदान विकलं जातं। असे कुठलेही नागरिक आमच्याकडे नाहीये, जाणून बुजून बदनाम केलं जातं। सगळे स्वाभिमानी नागरिक आहे। साधारण नागरिक, सामान्य नागरिक हा प्रामाणिक असतो, तो कधी कोणाचे पैसे घेत नाही। परंतु काही राजकीय पुढारी समाजाला बदनाम करून स्वतःची पोळी भाजत असता त्या सर्व धनदांगड्यांना त्या धनशक्ती विरुद्ध आमची जनशक्ती चांगलं उत्तर देणार आहे आणि 16 तारखेला आम्ही विजयी गुलाल घेणार नक्की या सर्वांच्या आशीर्वादाने। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।